नमस्कार पपई उत्पादक शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी बांधव मला विचारत होते की कॉलर रॉट इन्फेक्शन येण्यामागे रिझन काय असतं. तर मित्रांनो, आपल्या फील्डमध्ये जर का पाणी गोडा होत असेल तर त्याच्यामुळे पण मित्रांनो अशा प्रकारचे इन्फेक्शन येतात. आणि मित्रांनो, जर का आपण शेतामध्ये तणनाशकाचा वापर केलेला आहे आणि जर का तणनाशक त्याच्या बुडावर उडालेलं आहे मित्रांनो, तर त्याच्यामुळे पण कॉलर रॉट इन्फेक्शन होऊ शकतो. तर मित्रांनो, आपण याचे निदान कशा पद्धतीने करू शकतो, तर याच्यासाठी मित्रांनो आपल्याला एक ड्रिंचिंग घ्यावी लागेल. हे पाहू शकता तुम्ही केलेली, आपण दाखवतो तुम्हाला. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला घ्यायचे वेलिडामायसिलिन. याच्यामध्ये कॉन्टेंट पण वेलिडामायसिलिन येतं मित्रांनो 3% एल फॉर्ममध्ये. आणि याच्यासोबत आपल्याला ब्लू कॉपर घ्यायचे भारी कंपनीच्या. जर का तुम्हाला ड्रिंचिंग करायची असेल म्हणजे अडवणी, तर तुम्हाला 200 लिटर बॅलरमध्ये तुम्हाला अर्धा लिटर घ्यायचे. आणि त्याच्यासोबत जे आपलं ब्लू कॉपर आहे तुम्ही हे पण अर्धा किलो घेऊ शकता. आणि जर का फवारणी करायची असेल तर प्रतिपंप 30 ग्राम आणि प्रतिपंप तुम्हाला हे 30 ml घ्यायचे. तर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच पपईचे माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा. भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओ. जय हिंद, जय किसान, जय भारत.